नमस्कार, अनुपमा स्वादिष्ट पाककृतीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण करूया एक अशी टेस्टी आणि हेल्दी डिश पालक पनीर। यासाठी मी इथे 2-3 कप पाणी घेऊन त्यामध्ये पालक ब्लँच करून घेणार आहे। थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ आणि आता इथे पालक घालूया आपण। अगदी 2 मिनिटं उकळून घ्यायचे पालकला। सोबतच थंड पाणी आपल्याला रेडी करून ठेवायचं आहे। 2 मिनिटं पालक पाण्यात छान उकळला गेला, ब्लँच झाला की आपण अगदी थंडगार अशा पाण्यामध्ये तो काढून घ्यायचा आहे। 2 मिनिटं झाली आहेत, उकळला आहे पालक छानपैकी। आता मी गॅस बंद करते आणि हा पालक आपल्याला थंडगार पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे, जेणेकरून रंग तसाच छानपैकी राहील। मी हे असं काढून घेते हा सगळा पालक। इथे मी एक लहान जुडी पालक घेतलेला आहे। त्यासाठी आपल्याला 1 कांदा, 1 टोमॅटो, 1-2 चमचे दही आणि पनीर लागणार आहे। हे असं थंड पाण्यातच ठेवायचं आहे आणि जरा गार झालं की मग आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे। मी इथे एक लहान टोमॅटो चिरून घेतलेला आहे, एक मोठा साधारण कांदा असा बारीक चिरलेला आहे, थोडीशी कोथिंबीर आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं असं घेतलेलं आहे बारीक चिरून। तसंच इथे 200 ग्रॅम आपल्याला पनीर घ्यायचं आहे, ज्याचे बारीक क्यूब्स आधी मी आता तळून घेत आहे। त्याच तेलामध्ये आपण हे थोडेसे टोमॅटो आणि कांदा परतून घेऊन मग त्याचीही प्युरी करणार आहोत। 2 मोठे चमचे तेल घेते आणि याच्यामध्ये आपल्याला पनीरचे पीसेस तळून काढायचे आहेत। फास्ट याच्यावरच तळून काढायचे, म्हणजे मग ते चिवट होणार नाही, मध्ये कच्चच राहील आणि मग भाजीमध्ये ते सॉफ्ट लागतं। हे झटपट 1-2 मिनिटात आपल्याला तळून घ्यायचे आहे। तसंच मी इथे 5-6 हिरव्या मिरच्या, 10-15 काजू आणि 1-2 चमचे दही घेणार आहे। फोडणीमध्ये आपल्याला दही वापरायचं आहे, थोडंसं ग्लेज येते भाजीला आणि टेस्ट पण छान येते। पनीरला जरासा ब्राउनिश कोट आला की आपण हे पनीर काढून घेऊया अगदी 1 मिनिटात। पनीर मी लगेच आता काढून घेते। तर याच तेलात आपल्याला हिरव्या मिरच्या आणि काजू आणि चिरलेल्यापैकी अर्धा ते पाऊण कांदा आणि टोमॅटो हे सगळं जरा 1-2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं, कारण आपण ह्याची ग्रेव्ही करणार आहोत। कांदा व टोमॅटो आपण नंतर फोडणीसाठी ठेवणार आहोत, त्याचं टेक्स्चर असं छान येण्यासाठी। 1-2 मिनिटं झाली आहेत। कांदा आणि टोमॅटोही थोडंसं असं मऊसर झालेलं आहे तेलामध्ये परतून छानपैकी। आता मी हे काढून घेते काढण्यासाठी। अशा प्रकारे इथे आपण आता हे परतून घेतलेलं आहे। लसूण, आलं आणि हा सगळा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्येच आपण नंतर हा थंड झालेला पालकही वाटून घेऊ। तसंच याच्यात तेल आहे शिल्लक, त्या तेलातच आपल्याला फोडणी घालायची आहे, बटर थोडंसं घालून। ही अशी फाईन पेस्ट झालेली आहे, मी आता काढून घेते आणि याच्यातच आपण पालक वाटूया। हा सगळा पालक आपण मिक्सरच्या भांड्यात इथे ट्रान्सफर करूया आणि याची पेस्ट करून घेऊ। छान पेस्ट झाली आहे इथे तयार, रंग खूप छान राहिलेला आहे। आता आपण फोडणी घालूया। इथे ऑलरेडी 1 टेबलस्पून तेल आहे, थोडंसं अगदी तेल मी याच्यात घालते पुन्हा, थोडं तेल साधारण। तसंच त्याच्यामध्ये 1 चमचा बटर घालायचं आपल्याला
बटरने टेस्ट खूप छान येते. त्यातच आपण 2 तेजपान घालूया. जिरे घालायचे अर्धा चमचा. अगदी 1 चमचा आपण कांदा ठेवला होता. कांदा आणि टोमॅटो. अगदी पूर्ण गुळगुळीत भाजी पण छान लागत नाही. त्याच्यामध्ये असं दाताखाली काही छान वाटतं टोमॅटो पेस्ट लागली की, म्हणून मी हा राखून ठेवला आहे. धणे जिरे पावडर घालूया. हळद घालते पाव चमचा. काश्मीरी लाल मिर्च 1 चमचा आणि अर्धा चमचा मीठ. मिठाचं प्रमाण आपल्या ह्याच्याप्रमाणे बघायचं. पालकात थोडंसं मीठ असतं. शिवाय जे आपण बटर वापरले ते पण सॉल्टेड बटर आहे त्यामध्ये. आणि आता इथे आपण हा सगळा मसाला त्याच्यात घालून घेऊ. कांदा, टोमॅटो, मिरची, काजू याचं जे वाटण केलं होतं ते आपण इथे घालून घेऊया. या स्टेजला आपण इथे 1 चमचा भर असं बेसन घालत आहोत. बेसनाने सगळे मसाले जे आहेत त्याची टेस्ट उतरते ग्रेव्हीमध्ये. तुम्ही कॉर्नफ्लोअर पण घालू शकता, पण बेसनाने ही टेस्ट छान येते. सगळ्यांचा ब्लेंड एक मस्त त्याच्यामध्ये उतरत करतो. सगळं हे एकजीव झालं आहे व्यवस्थित. आता आपल्याला या स्टेजला यामध्ये 1 चमचा दही घालायचं आहे, जेणेकरून त्याला एक ग्रेव्हीला मस्त शाईन येते आणि टेस्टही उतरते. तुम्ही मलाई पण वापरू शकता, पण गोडसर चव आवडत नसेल तर दही हे प्रॉपर आपलं टेस्ट बॅलन्स करतं. हेच तेल असं दिसायला लागतं, सुटायला लागतं दही घातल्यावर अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये. आता आपण पालकची ग्रेव्ही घालूया त्याच्यात. कोथिंबीर पण घालते मी उरलेली. आणि हे मिक्सरचं भांडं पाणीही त्याच्यात घालते थोडेसे ग्रेव्हीसाठी. पालक ऑलरेडी आपला थोडा 2 मिनिटं ब्लँच करतो तेव्हा शिजलेला असतो अर्धावट. अगदी इथे 2 ते 3 मिनिटांमध्येच हे व्यवस्थित होऊन जाणार आहे. आता आपण इथे अर्धा चमचा गरम मसाला घालतो. आणि याला उकळी यायला लागली आहे. या स्टेजला आता आपण त्याच्यात हे पनीरचे तळून काढलेले जे पीस आहेत अगदी थोडके 1 मिनिटासाठी फास्ट असेल ते इथे घालूया. अशा प्रकारे मस्त आपलं असं हे शाही पनीर तयार आहे. अगदी 1 ते 2 मिनिटातच हे आता रेडी होते आणि त्याचा कलरही खूप सुंदर आलेला आहे. शिवाय ऑइल ग्लेजही दिसते याला बटर आणि वापरल्यामुळे, दही वापरल्यामुळे. टोमॅटो आणि दही ऑप्शनल आहे. आपण वेगवेगळ्या फ्लेवरचे करू शकतो. कधी टोमॅटोचं प्रमाण जास्त ठेवून किंवा कधी टोमॅटो स्किप करून दही अजून एखादा चमचा वाढवूनही आपल्याला बॅलन्स करता येतं टेस्ट. असं हे आपलं मस्त झणझणीत शाही पालक पनीर तयार आहे. तर तुम्हाला ढाबा स्टाईल करायचं असेल तर यावर परत तुम्ही तडका देऊ शकता, पण मला तर याची आवश्यकता वाटत नाही, कारण याच्यात ऑलरेडी आपण बटर घातलेलं आहे. आणि घरनं हवं तर अर्धा चमचा बटर तुम्ही डेकोरेशनसाठी पुन्हा घालू शकता. खूप छान लागतं, नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. असं हे आपलं शाही पालक पनीर तयार आहे. थँक्स फॉर वॉचिंग.